महापालिकेची जागा नसतानाही आयुक्तांकडून बेकायदेशीर कारवाई, आयुक्तांनी कारवाई मागे घ्यावी, आयुक्तांनी कोणाची तरी सुपारी घेतल्याचा आरोप, गुढीपाडव्यानंतर तीव्र आंदोलनाचा इशारा। महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी सांगलीतील विश्रामबाग परिसरात असणारी खोकी अतिक्रमण ठरवत बेकायदेशीरपणे बुलडोझर चालवत काढून टाकल्याचा आरोप करत आज या ठिकाणच्या संबंधित ठेकेदारांसह सांगलीतील खोकीधारक, भाजी विक्रेते, हमाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढत आयुक्त सत्यम गांधी यांचा निषेध केला। दरम्यान सदरची जागा ही महापालिकेची नसतानाही महापालिकेने का कारवाई केली असा सवाल उपस्थित केला जात आहे। या कारवाई पाठीमागे आयुक्तांनी कोणाची तरी सुपारी घेतल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला। आयुक्तांनी ही कारवाई पाठीमागे घेत याच ठिकाणी खोकीधारकांचे पुनर्वसन करावे, अन्यथा गुढीपाडव्यानंतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। आज आम्ही विश्रामबाग येथे जी कारवाई झाली त्या संदर्भात मोठा मोर्चा घेऊन आलोय। कारण त्या ठिकाणी शहरातला सगळ्या प्रकारचा कष्टकरी वर्ग तिथे उपलब्ध होता। तिथं माथाडी बांधव होते, तिथं खोकीवाले होते, तिथं फास्ट फूड वाले होते, तिथं भाजीवाले होते, रस्त्यावर बसून व्यवसाय करणारे होते। एवढं सगळं असताना त्या ठिकाणी आयुक्त साहेबांनी जी नोटीस दिली ती नोटीसच मुळात कायदेशीर आहे का याचा आम्हाला प्रश्न आहे। कारण ती नोटीस फक्त 24 तासाची दिली आणि त्याच्यात शंका येणारी गोष्ट अशी की बरोबर तुम्ही शनिवार रविवार बघूनच का दिली? तुम्ही जर का सत्यम आहात तर ती नोटीस तुम्ही आम्हाला सोमवारी द्यायला पाहिजे होती, आम्हाला कोर्टात जायला किंवा तुमच्या समोर म्हणणं मांडायला परवानगी द्यायला पाहिजे होती, आमचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं। असं ठरवून तुम्ही शनिवार रविवारच का दिला? म्हणजे कोर्ट बंद, वकील नाहीत, तुम्ही स्वतः हजर नाही, म्हणजे याच्यामध्ये शंका येणारी गोष्ट आहे। ही ठरवून कुणाची सुपारी फोडल्या काय अशी आम्हाला शंका आहे। प्रशासन यामध्ये सामील आहे। कोण बिल्डर त्याच्यामध्ये त्या जागेच्या मागे लागला याचं नाव आमच्याकडे आलेलं आहे। कुठल्या अधिकाऱ्याचे तिथं समोर 2-2 मजले त्या नवीन इमारतीमध्ये आहेत हे आमच्याकडे आले। त्या इमारतीला कोण फायनान्स करायला लागले हे आमच्याकडे आले आणि त्या जागेवरती कुणाचा डोळा आहे हे सगळे गोष्ट आम्ही येणाऱ्या काळामध्ये उघडे करू। दुसरं रेल्वेला आमचं सांगणं आहे की तुम्ही म्हणताय तुमची जागा आहे, मग तुमचा रेल्वेचा ट्रॅक त्या RCT मॉल खालनं गेलाय, त्याला डोजर लावायची तुमची हिंमत आहे काय? पहिला त्याला डोजर लावा, मग आमच्या दारामध्ये या। आणि आज आमच्या ह्या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला सांगतोय की ह्या आयुक्त साहेबांनी गेल्या 1.5 वर्षामध्ये फक्त आणि फक्त प्रशासन राज्य म्हणून काम केलं। त्यांनी आमच्या सर्वसामान्यांकडे, गोरगरिबांकडे, कष्टकऱ्यांकडे अजिबात बघितलेलं नाही। आम्ही वारंवार त्यांच्या समोर हे प्रश्न मांडलेले आहेत। मला आयुक्त साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सांगलीमध्ये आल्या या शहरातले सगळे व्यापारी, उद्योजक, कष्टकरी वर्ग, बिल्डर्स सगळेच्या सगळे तुमच्याकडे आले होते। त्यानंतर आज तागायत या शहराचा सर्वसामान्यांपासून मोठ्या लोकांपर्यंत 1 रुपयाचा उत्पन्न वाढेल असं तुम्ही कुठलं काम केलंय काय सांगावं। दुसरं एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे की घरपट्टीचा विषय संपलेला नाही, तो आज ना उद्या डोकं वर काढणार आहे तो राक्षस। कारण त्याचा ठराव यांनी ऑलरेडी करून ठेवलेला आहे। तो ठराव जर का विखंडित करायचा असेल तर पुन्हा शासनाकडे जायला लागतंय आणि शासनानं ते मान्य केलं तर होते। हे आयुक्त साहेब आता थांबतील असं नाही। यांची कुऱ्हाड जसं गोरगरिबांवर पडणार आहे, कष्टकऱ्यांवर पडणार आहे, तसं सर्व मालमत्ता धारकांच्यावर यांची कुऱ्हाड पडणार आहे। त्यामुळं ह्या आयुक्त साहेबांना प्रशासन म्हणजे काय, या प्रशासनानं लोकप्रतिनिधींशी कसं समन्वय ठेवून काम करायचं हे जर का करायचं नसेल तर त्यांच्याशी आमचा संघर्ष हा होणारच। आम्ही आज गांधीगिरीच्या मार्गानं इथपर्यंत आलेलो आहे। 1 तारखेपासून 19 तारखेपर्यंत गांधीगिरीच्या मार्गानेच आम्ही चालणार। पण लक्षात ठेवा, आम्ही क्रांतिकारकांच्या भूमीमध्ये जन्माला आलेलो आहोत। आम्ही क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पुतळ्यापासून, स्मारकापासून सुरुवात केलेली आहे। आज क्रांतिसिंहांची जशी तुफान सेना होती आणि इंग्रज सरकाराच्या विरोधात टोकाची भूमिका घेत होती, त्या टोकाची भूमिका घ्यायला लागली तरी आम्ही ती घेणार। आयुक्त साहेब जर का त्या दिवशी लोकांना, महिलांना, माता भगिनींना म्हणतोय मरा जावा, तर लक्षात ठेवा आयुक्त साहेब, आम्ही तुम्हाला उलट आवाहन करतो, मरण पत्करू पण तुम्हाला शरण येणार नाही, एवढं लक्षात ठेवा। आता या शहरामधला सगळा कष्टकरी वर्ग, मध्यम वर्गीय आम्ही ह्या तुफान सेनेमध्ये जोडू। या शहराच्या बाहेरचा शेतकरी यामध्ये जोडू। या शहरातला प्रत्येक कष्टकरी वर्ग यामध्ये, प्रत्येक कष्टकरी संघटना यामध्ये जोडली जाईल आणि 19 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी या तुफान सेनेचं पहिलं आंदोलन ह्या सांगलीमध्ये होईल। त्यामुळे प्रशासनानं, आयुक्त साहेबांनी आणि 78 नगरसेवक ज्यांना ह्या जनतेनं निवडून दिलेला आहे त्यांची जबाबदारी आहे की हे व्हायचं नसेल
तर तुम्ही आमच्याशी चर्चा करा आणि याच्यावरती मार्ग काढा. आयुक्त साहेब जर का दम देत असतील की तुम्ही कारवाईच्या आडवा आला तर तुमच्यावरती कारवाई करू आणि तुमचं नगरसेवक पद रद्द करू, मग आयुक्त साहेबांना प्रश्न विचारायचा अधिकार कुणाला आहे तर तो महासभेला आहे आणि तोच सर्वोच्च संविधानाप्रमाणे महासभा सर्वोच्च आहे. तुम्ही सगळ्यांनी हिंमत दाखवावी, 78 जणांनी एकत्र यावं आणि आयुक्त साहेबांना त्या महासभेमध्ये प्रश्न विचारावा की या गोरगरिबांना विस्थापित करून तुम्ही या शहरामधली गुन्हेगारी वाढवणार आहे काय? या गोरगरिबांना विस्थापित करून या शहरामधली नशेखोरी तुम्ही वाढवणार आहे काय? या गोरगरिबांना विस्थापित करून या शहराचं तुम्ही सामाजिक आरोग्य बिघडवणार आहेत का? हा प्रश्न विचारायची जबाबदारी या 78 नगरसेवकांची आहे. आणि जर का या दोघांनी मिळून ही कारवाई केली नाही तर या दोघांना आमची तुफान सेना प्रश्न विचारल्याशिवाय आणि अडवल्याशिवाय राहणार नाही, हे आव्हान आज मी करतोय. नावावर केल्यासारखं वागायला लागलाय. कुठेही जा, कसंही वाग. आणि जे 8 दिवसापूर्वी 15 दिवसापूर्वी आपल्याकडं मतदार राजा म्हणून मतं मागायला लोक आली होती, त्यातला एक जण सुद्धा धाडस करण्यात झालाय. या आयुक्तांनी नगरसेवकांना म्हणे दम दिलाय, तुम्ही जर का माझ्या आडवा आला तर मी तुमच्यावर कारवाई करणार, तुमचं नगरसेवक पद रद्द करणार. मी आयुक्तांना सांगतो, आयुक्त तुम्ही IAS आहात, म्हणजे कलेक्टर लेवलची तुमची परीक्षा दिलेली आहात आणि संविधानाप्रमाणे हा कायदा चालतो. या संविधानामध्ये सगळ्यात जर का ताकदवान कोण असेल तर ते लोकांनी निवडून दिलेलं सभागृह असतंय. त्यामुळे 78 नगरसेवकांना मी सांगतो की तुम्ही जर का आमचा हा प्रश्न तुमच्या महासभेमध्ये लावला नाही तर जसं तुम्ही आमच्या दारात मतं मागायला आला होता तसं तुम्हाला पोटाला एक घास खाऊन देणार नाही. त्यासाठी तुमच्या दारातून उतरणार, लक्षात ठेवा.